आता कापसाबद्दल कापसामध्ये काय परिस्थिती झाली आहे? एकतर बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी कापसाला बऱ्यापैकी बोंड आहेत किंवा कापसाची जूनच्या सुरुवातीला लागवड झाली, तिथले कापस हे लाल पडायला सुरुवात झाले आणि याचं मूळ कारण आहे पोटॅश आणि मॅग्नेशियमची कमतरता. जिथं कापूस लाल पडतोय तिथे पोटॅश आणि मॅग्नेशियमची कमतरता आहे. बऱ्याच ठिकाणी काय झालं, कापसाचे खालचे पानं पिवळे पडतायत, काही ठिकाणी कापसानं रंग सोडलाय, निस्तेज कापूस झालाय. तर त्याचं कारण म्हणजे जमिनीतील अन्नद्रव्याचं घटलेलं प्रमाण, म्हणजे त्या झाडाला पुन्हा तंदुरुस्त करण्यासाठी नवीन अन्नद्रव्याची गरज आहे. बऱ्याच ठिकाणी किंवा सगळ्याच ठिकाणी पातेगळ ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. मागच्या महिन्याभरात साधारणतः पोळ्यापासून जी पातेगळ सुरू झाली आणि निसर्गातल्या नैसर्गिक कारणांमुळे झालेली गळ आहे, तिला आपण रोखू शकलेलो नाही आणि ते आपल्या हातात सुद्धा नव्हतं. तर पातेगळ मोठ्या प्रमाणात झालेली आहे. मराठवाड्यामध्ये थ्रिप्सना अटॅक झालेले जे पानं आहेत अजूनही ते कापसात सुधारलेले नाही. विदर्भात, मराठवाड्यात सगळीकडेच सध्या पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव, त्यातल्या त्यात ज्या शेतकऱ्यांनी पटियाला पॅक किंवा पायरीप्रोक्सिफेन हे कीटकनाशक आधी वापरलेलं नाही, अशा ठिकाणी पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव सुद्धा जास्त आहे. ज्या ठिकाणी पांढऱ्या माशीचं चांगलं नियंत्रण झालं त्या ठिकाणी तुडतुड्याचा प्रादुर्भाव जास्त वाढलेला आहे. तर एकंदरीत पातेगळ, रंग बदललेला कापूस आणि नवीन पातं काही नाही, बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये कापसाबद्दल आता निराशा यायला लागली आहे. पण ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे अशा शेतकऱ्यांनी निराश होऊन कामाचं नाही, ते अजून सुद्धा कापसाला पुनर्जीवित करून नवीन कापसाला पाते, फुलं, बोंड लावू शकतात. ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्या शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. मात्र ज्या शेतकऱ्यांची कोरडवाहू शेती आहे, कोरडवाहू कापूस आहे, त्यांच्यासाठी मात्र थोडासा हा अडचणीचा विषय आहे. कारण जमिनीत जर ओलावा नसेल तर त्याचे फवारणीसाठी सुद्धा चांगले रिझल्ट येत नाही आणि कीड नियंत्रण सुद्धा त्याचं व्यवस्थित होत नाही आणि ओलावा कमी असेल तर अन्नद्रव्याचा उचल सुद्धा होत नाही. त्यामुळं कोरडवाहूच्या शेतकऱ्यांसाठी थोडंसं चिंतेची बाब आहे आणि जिथे सिंचनाची व्यवस्था आहे तिथे मात्र आपण सगळ्या उपाययोजना करून नवीन पाते, फुलं, बोंड कापसाला लावू शकतो. त्यासाठी बहुतांश कापसामध्ये पातेगळ झाली आता अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कापूस रंग सोडत आहे. त्यासाठी सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतात शेतकऱ्यांनी कापसाला एक खताची मात्रा देणे किंवा खताची ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे. खताचं जर तुमचा कापूस दाटलेला नसेल, त्यातून चालता येत असेल तर डवऱ्याच्या मागे आपलं सरतं बांधून खत पेरून द्या, नंतर पाणी द्या. किंवा जर कापूस दाटलेला असेल तर मग तुम्ही आधी पाणी द्या आणि त्याच्यानंतर खताचं ड्रेंचिंग, आपण मागच्या 2 वर्षापासून सांगतोय, खताचं ड्रेंचिंग हे खूप फायद्याचं आहे, खूप चांगला फायदा त्यांना होतो. तर एकतर खत देऊन पाणी द्या किंवा पाणी देऊन नंतर खताचं ड्रेंचिंग करा. आता त्याला खत कोणतं वापरायचं तर बघा, 20-20-013 किंवा 24-24-08 नत्र आणि स्फुरद या दोन्ही खतांमध्ये आहे. हे खत पूर्ण पाण्यात विरघळतं. रात्री जर भिजू घातलं 200 लिटर मध्ये 25 किलो तर सकाळपर्यंत हे सगळं खत विरघळून जातं आणि लवकर उपलब्ध होतं. त्यामुळे 20-20-013 किंवा 24-24-08 आणि याच्यासोबत 5 किलो बिग बी, दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्हाला ड्रेंचिंग करायचंय तेव्हा 5 किलो बिग बी टाका आणि याच्यासोबत NPK बूस्ट DX 500 ग्रॅम हे जर आपण दिलं तर आपण खतही देतोय, NPK देतोय आणि NPK उपलब्ध होण्यासाठी त्या जीवाणूंचा सुद्धा जर आपण वापर केला तर आपल्याला त्याचे दीर्घ काळापर्यंत रिझल्ट राहू शकतात. जर ओलावा असेल तर आपण NPK बूस्ट DX चा वापर खतासोबत तुम्ही तिथं करू शकता ड्रेंचिंगद्वारे. आणि जर तुम्हाला ड्रेंचिंग करायचं नसेल, तसं जर खत देऊ शकत असले तर मग तुम्हाला खत देऊन नंतर मागून पाणी सोडलं, त्याच्यात सुद्धा 20-20-013 किंवा 24-24-08 बिग बी आणि NPK बूस्ट DX 500 ग्रॅम असं तुम्ही देऊ शकता. ड्रेंचिंगसाठी तेच प्रमाण आहे. हे ड्रेंचिंगचं जे द्यायचंय हे बुडात आता औषध टाकायची गरज नाही, झाडं मोठे झाले त्यामुळे या झाडाचे मुळं त्या झाडापर्यंत पोहोचले. 2 लाईनच्या मध्ये जरी तुम्ही ड्रेंचिंग केलं, आळवणी केली तरी सुद्धा ते खत उपलब्ध होतं. तर खत देणं, कारण आपण संजीवक फवारून, झेप किंवा भरारी फवारून नवीन पाता आणू शकतो,
पण त्या पात्याचं फुलात बोंडात रूपांतर होण्यासाठी अन्नद्रव्य आपल्याला तिथं गरजेचं आहे. तर हे आपण पहिले सुरुवातीला करू शकतो. त्यानंतर सध्या पाण्याचा ताण पडत असल्यास सिंचन व्यवस्था असलेल्या ठिकाणी लगेच सिंचन करावं. कोणाच्या भरोश्यावर राहू नका. मुसळधार पाऊस आहे, वाहुनी आहे, ढगफुटी आहे, काही ढगफुटी बिगफुटी नाही, 15 दिवस पुढचा पाऊस नाही. जर सिंचनाची पाण्याची व्यवस्था असेल तुमच्याकडे तर लगेच कापसाला पाणी द्या. एक फट सोडून द्या किंवा प्रत्येक सरीला दिलं, ठिबक न दिलं तरी चालेल. येत्या 14 तारखेला अमावस्या असल्यानं त्यानंतर 4 दिवसाच्या फवारणी करावी. त्यामध्ये आता बघा, 14 तारखेला म्हणजे येत्या शनिवारी अमावस्या आहे. जर तुम्हाला खूपच अर्जंट फवारणी असेल, आताच जर ताबडतोब करायची असेल, पांढरी माशी जास्त असेल तर पटियाला पॅक घ्या. कापसानं रंग सोडलाय, कोरडो शेत आहे, तर त्यासोबत 19-19-19 आणि टॉपअप 19-19-19 100 ग्रॅम आणि टॉपअप 50 मिली असा एक फवारा तुम्ही पटियाला पॅक सोबत 19-19 आणि टॉपअप देऊ शकता. पांढरी माशी नाहीये, तुडतुडा जास्त असेल तर मग तुम्ही तिथं आसिफेट देऊ शकता किंवा क्विनॉल्फॉस, आसिफेट, बोरिक ऍसिड असं द्या. आणि रंग सोडलेला किंवा कोरडो कापूस असेल तर त्याला 19-19 आणि टॉपअपचा फवारा तुम्ही देऊ शकता. जर अर्जंट असेल तर, नाही तर मग शनिवारपर्यंत तुम्ही थांबू शकत असाल तर रविवारी किंवा सोमवारी किंवा मंगळवारी जर फवारा तुम्ही प्लॅन करत असाल तर मग त्यामध्ये आपल्याला सरेंडर वापरायचं आहे. सरेंडर हे अमावस्येच्या नंतर 4 दिवसाच्या आत वापरलं तर अळीच्या अंड्याला नाश करेल, छोट्या अळीला सुद्धा कंट्रोल करेल, थोडाफार तुडतुडा असेल तोही कंट्रोल होईल. तर हे सरेंडर 30 मिली वापरायचं आहे दह्या रोग रोखण्यासाठी आणि इतर बुरशीजन्य रोगांसाठी. आता कापसावर दह्या रोगाला सुरुवात होईल. ज्या कापसाला बोंड जास्त आहेत तिथे रोग लवकर येईल, जिथं बोंड कमी आहे तिथं थोडा उशीर येईल. हा दह्या रोग म्हणजे पानावर पांढरे डाग पडतात, पानाच्या मागे डाग पडतात, त्याला आपण बाजूला केलं ती पावडर तर खाली धब्बा पडलेला दिसतो, तर हा रोग आहे दह्या, ग्रे मिल्ड्यू ज्याला आपण म्हणतो. तर हा रोग रोखण्यासाठी आपण तिथं सुखई जे आपलं बुरशीनाशक आहे हेक्झाकोनाझॉल हे 30 मिली प्रतिपंप आपण तिथं वापरू शकता. म्हणजे सरेंडर आणि सुखई हे दोन आपल्याला नक्की वापरायचे अमावस्येनंतर, शनिवार नंतर. आता त्याच्यानंतर किडीनुसार कीटकनाशक जर वापरायचं झालं तर जास्त पांढरी माशी असल्यास पटियाला पॅक. त्यावेळेस जर जास्त पांढरी माशी असेल तर सरेंडर सुखई सोबत पटियाला पॅक घ्या किंवा तुडतुडा जास्त असेल तर मग पटियाला पॅक न घेता आपलं रिहांश 20 मिली अधिक सल्फर WDG 20 ग्रॅम असं घेऊ शकता. म्हणजे या दोन पैकी कोणतं तरी एक घ्यायचं. एक तर पांढरी माशी असेल तर पटियाला पॅक घ्या आणि पांढरी माशी जास्त नाही, तुडतुडा जास्त आहे तर मग रिहांश आणि सल्फर WDG हे तुम्ही तिथे घेऊ शकता. मात्र सरेंडर आणि सुखई हे आपल्याला नक्की घ्यायचंच आहे. याच्यासोबत नवीन पाते लागून बोंड जे आहेत त्या बोंडाचा आकार वाढण्यासाठी आणि नवीन सुद्धा पातं लागण्यासाठी आपल्याला माहिती आहे झेप हे नवीन पातं काढण्यासाठी खूप चांगलं काम करतं. भरारी सुद्धा नवीन पातं काढायला काम करतं. सुरुवातीच्या परिस्थितीमध्ये आपण शक्यतोवर झेपची शिफारस करतो, पण जेव्हा बोंड लागतात अशा वेळेस भरारीची शिफारस करतो, कारण भरारी बोंडाचा आकार वजन सुद्धा वाढवेल आणि नवीन पातं काढायला सुद्धा तिथं मदत करेल. तर भरारी 7 मिली आपण या फवारणीमध्ये घेऊ शकतो. तर हा अमावस्येनंतर जर फवारा द्यायचा असेल तर सरेंडर सुखई अधिक पटियाला पॅक किंवा रिहांश अधिक सल्फर अधिक भरारी असा फवारा आपण अमावस्येनंतर देऊ शकतो. आणि अमावस्येच्या आधी म्हणजे लगेच तुम्हाला उद्या परवा फवारायचं असेल तर तुम्हाला कोरडो कापूस आणि रंग सोडत असेल तर 19-19 आणि टॉपअप आणि त्याच्यासोबत तुम्हाला पांढरी माशी जास्त असेल तर पटियाला पॅक आणि तुडतुडा जास्त असेल तर क्विनॉल्फॉस, आसिफेट, बोरिक ऍसिड देऊ शकता किंवा रिहांश अधिक बोरिक ऍसिड सुद्धा तुम्ही तिथं देऊ शकता. कापसात शेवटच्या डवरणीला मातीची भर द्या. पाण्याचा ताण पडलेल्या कापसाला फवारणीचा फारसा फायदा होत नसल्यानं अशा जागी फवारणी टाळा. शेवटची डवरणी जर असेल तर मातीची भर कापसाला नक्की द्या. त्या तासातली माती पुन्हा मोकळी करण्यासाठी दोरी सोडून डवरं चालवा, म्हणजे तासातली माती मोकळी होईल. मातीची भर जर कापसाला दिली तर एक पाणी दिल्याची बराबरी ओलावा टिकून राहण्यासाठी मदत होणे, एक पाणी दिल्याची बराबरी कापसाला होते. दुसरी महत्वाची गोष्ट की आताच जर पाण्याचा ताण पडलेला असेल, दुपारी जर ऊन धरत असेल कापूस, तर तिथं फवारणी करून फारसा फायदा होत नाही. तिथे फवारणीचे आपल्याला फारसे रिझल्ट दिसत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी विनाकारण खर्च न केलेला बरा. तिथं ताण पडत असलेल्या कापसाला फवारणी टाळलेली बरी.